तर आज आहे रविवार आणि रविवारची सुट्टी म्हटलं की खूप कामं असतात आणि एक्स्ट्रा कामाचं माझं दुपारचं रुटीन मी 3:15 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला शेअर करणार आहे आज तुमच्यासोबत. आणि मुलं पण घरात नव्हती, मुलं पण मंथनच्या एक्झामला गेली होती. आता 3:15 वाजलेले आहेत. तर मी इथं शेंगदाणे भाजायला घेतले होते. मला शेंगदाण्याची चटणी संपली होती, ती करायची होती आणि शेंगदाण्याचे लाडूसुद्धा करायचे होते, ते पण संपले होते. तर मग शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत म्हटलं लसूण सोलून घ्यावं. कधी पण मी लसूण सोलताना सगळ्या लसूणच्या पाकळ्या काढत नाही, म्हणजे वरचा टर्कलं काढत नाही, कारण की त्याचे जीवनसत्व निघून जातात. आणि बाजरीचं पीठ मी गावाकडून आणलं होतं, ते सुद्धा मला डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं. तर मी दुपारचं पूर्ण डिटेल व्लॉग मोठा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. बघितला नसेल तर खाली आयकॉन बटन दिलं आहे, त्यावरती क्लिक करून पाहू शकता. तर इथं माझी शेंगदाण्याची चटणी करून झाली आणि लसूण खोबऱ्याची सुद्धा पेस्ट करून झाली होती. 8 दिवसाला मी अशी लसूण खोबऱ्याची पेस्ट करून ठेवते, म्हणजे भाजी पटकन आपल्याला सकाळी करता येते. लाडूचं सगळं मिश्रण काढून घेतलं आणि इथं लाडू करायला सुद्धा माझे चालू होते. मोठा व्लॉगसुद्धा नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक छान अशी कमेंट्स करा. इथं लाडू माझे तयार करून झाले, तर लाडू खूप छान असे सुंदर दिसत होते आणि खरंच खायला टेस्टी झाले होते. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.